करण्यामध्ये सध्या सामाजिक न्याय विभागाचा निधी हा दलित, शोषित, पीडित लोकांचा निधी आहे आणि केवळ इथली दादागिरी ही नेहमी ह्या समाजातल्याच बांधवांवर आणि भगिनींवर येते. सामाजिक न्यायाचा निधी कायम म्हणजे वर्षानुवर्ष मी बघतोय, पहिला हातोडा, पहिली कुऱ्हाड सामाजिक न्याय, दुसरी कुऱ्हाड आदिवासी आणि तिसरी कुऱ्हाड ओबीसी. म्हणजे ज्यांची लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये 75 ते 80% आहे त्यांच्या निधीवरच तुम्ही हात घालता. तुम्हाला या समाजाबद्दल प्रेमच नाही आहे. तुम्हाला या समाजाबद्दल ना आदर आहे, ना प्रेम आहे, ना आपुलकी आहे. आणि हा संविधानिक प्रावधान आहे त्याच्यासाठी, कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन आहे निधीसाठी. मला शिरसाट साहेबांबद्दल काही बोलायचं नाही, मला त्यांची कीव वाटते. कीव एका लढवय्या शिवसैनिकाला कशी शेळी करून टाकली आहे याचं उदाहरण शिरसाट आहे. सर, सातत्यानं हा सगळा निधी वळवला जातो आणि एकीकडे निधी वळवला जातो तर दुसरीकडे सरसकट धोरण निवडणुकीमध्ये आखलेलं होतं लाडक्या बहिणींकरता, त्या मात्र सातत्यानं कपात होत चाललेली आहे. अहो असं आहे की या पूर्ण महाराष्ट्राचा आर्थिक गाडाच विस्कळीत झालाय. 57,000 कोटीच्या पुरवणी मागण्या आणि त्याच्या आधीची 48,000 कोटीची तूट, म्हणजे 1,05,000 कोटी रुपये आणणार कुठनं? ए तुझ्यासाठी 2,000 कोटी ठेवलेत, ए तुझ्यासाठी पण ठेवलेत, ए तुझ्यासाठी 1,500, ए तुझ्यासाठी 1,000. अरे आहेत कुठे? मग कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं, हे बघ तुझ्यासाठी ठेवलेत, ऍडव्हान्स तुला देतो. कोणाला काय मिळत नाही. पुढच्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 5 ते 10 कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या करतील. निधीच मिळाला नाही, कामं केलेली आहेत, लोकांच्या उधाऱ्या वाढल्या आहेत, बँकेचं लोन भरावं लागतंय. कुठं आणणार आहेत पैसे? सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग नाही करतायत. या महाराष्ट्राचा आर्थिक गाडा उद्ध्वस्त झालाय, चिखलात रुतलाय. अकार्यक्षम गोंधळलेल्या सरकारने महाराष्ट्राची आर्थिक पिळवणूक चालवली आहे. संपली आहे आर्थिक परिस्थिती. महाराष्ट्र एवढा आर्थिक डबघाईत, आर्थिक खाईत कधीच गेला नव्हता. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना 1 लाखाची वाढीव मदत मागणी आमदारांनी केली होती, मात्र तशी कोणतीही करणार नाही. अहो काय शेतकरी, तुमच्या जाहीरनाम्यात तुम्ही सांगता, भाषणात सांगता कर्जमाफी करू आणि सरळ सांगता आम्ही बोललोच नव्हतो. कोण उठतो तो म्हणतो हे आमचा बाप यांना जेवण देतो, आमचा बाप यांना कपडे देतो, कोण म्हणतोय भिकारी आहेत. अरे काय चालवलंय काय? या देशाचा आर्थिक कणा कोणाच्या हातात आहे? शेतकऱ्यांच्या हातात आहे. ॲग्रिकल्चर इकॉनॉमी इज द बॅकबोन ऑफ इंडियन इकॉनॉमी असं म्हटलं, म्हणजे स्वातंत्र्यापासून म्हटलं जात आहे. ते अजून काय गेलं ना नाही. आपली इंडस्ट्रियल इकॉनॉमी ॲग्रिकल्चर इकॉनॉमीच्या 10% नाही आहे. आपण मी आज इथे एक महत्वाची गोष्ट सांगतोय. इलेक्शन कमिशन हे सरकारचं दलाल म्हणून काम करत आहे. सरकारचं दलाल. बिहारमध्ये अचानक इलेक्टोरल रोल रिफॉर्मची हे सुरू केले. 2003 साली इलेक्टोरल रोल रिफॉर्म्स केले होते. बिहारच्या निवडणुका 3 महिन्यावर आहेत. आता गरज काय होती इलेक्टोरल रोल रिफॉर्म्सची? कुठल्याही परिस्थितीत बीजेपीला जिंकून द्यायचं आहे. काय करायचं तर मतं कापायला सुरुवात करा, मतं जी नाही आहे ती टाकायला सुरुवात करा. आणि काम कोण करतं? इलेक्शन कमिशन. मी अत्यंत जबाबदारीने हे सांगतोय की इलेक्शन कमिशन हे सरकारचं दलाल म्हणून काम करत आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी जी इलेक्शन कमिशनची कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन केली होती, संविधानिक अधिकार दिले होते, संविधानाच्या माध्यमातून इलेक्शन कमिशनला स्वतंत्र अस्तित्व दिलं होतं, संपलं. महाराष्ट्रामध्ये प्रभाग रचना केली जाणार आहे. ही प्रभाग रचना त्या जिल्ह्यातले जे दादा मंत्री आहेत ते स्वतःच्या सोयीप्रमाणे करणार आहेत. कशाला घेता निवडणुका? नाटकं ही नाटकं आहेत, नाटकं.
विरोधी पक्षाला तुम्ही असे हरवू शकत नाही, मग असे हरवा. त्यामुळे निवडणूक आयोग